काही लोकांचे बिझनेसेस असतात. तुम्ही जसं बोलल्या, की घर जसं कम्युनिकेट करतं आपल्यासोबत, तसं ऑफिस स्पेस पण करते किंवा कुणाची इंडस्ट्री ती कशी आपल्यासोबत आपल्याला सांगू शकते, की तो बिझनेस जर चालत नाही चांगला, हो. तर ते आपल्याला कसं सांगतं, की हे प्रॉब्लेम असतील? आता माझ्याकडे एक असंच एक छोटी फॅक्टरी आहे त्यांची. वास्तूशी बोलताना त्या म्हणाल्या, की वडिलांपासूनचा हा बिझनेस आहे आणि फार काही त्याच्यात अशी ग्रोथ नाहीये. म्हणजे जसं आम्हाला हवं तसं काहीच दिसत नाही अजून त्याच्यामध्ये. त्यांच्या त्या वास्तूशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं होतं, की त्यातला उत्तरेचा भाग परत मी सांगते, की ह्याचा वास्तुशास्त्राशी काही संबंध संबंध नाहीये. नाहीये. पण मला जेव्हा ते दिसलं होतं, की मला वास्तूने जे सांगितलं, की उत्तर बाजू ज्याची त्याची जी होती, तिथे अतिशय लो एनर्जी होती आणि मग मी त्यांच्याशी बोलल्यावर त्या म्हणाल्या, "येस मॅडम, हो, आम्ही तिथे ना सगळं फक्त वेस्ट मटेरियल असं तिथे आम्ही डंप करून ठेवतो." म्हटलं, "नाही, मग आता उलटं करा. तिथली एनर्जी थोडीशी चार्ज होण्यासाठी, पॉझिटिव्ह आणि ॲक्टिव्ह होण्यासाठी तुम्ही तिथे काहीतरी केबिनसारखं करा, की जिथे माणसांचा वावर वाढेल, तिथे जास्ती रेलचेल सुरू होईल किंवा तुम्ही कच्चा माल तिथे ठेवा. वेस्ट मटेरियल तिथे ठेवण्यापेक्षा तुम्ही कच्चा माल तिथे ठेवा. असं काहीतरी करा किंवा तुमची स्वतःची केबिन तिथे करा." हं. हा बदल त्यांना मग वास्तूकडूनच मला सुचवावा लागला होता. सो असे पण अनुभव येतात छान आणि मी म्हटलं तसं वास्तूच तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी किंवा ते सगळ्याची उत्तरं, त्यावरच्या रेमेडीज ज्या म्हणतात त्या वास्तूच सांगतं मला. मी मनाचं काही सांगत नाही. आणि मग त्याच्याने त्यांची ग्रोथ मॅम झाली म्हणे. येस, येस, येस. झालेली आहे. असे पण अनुभव येतात. काही लोकांना छोट्याशा छोट्या बदल घरातला केल्याने, उपाय केल्याने सुद्धा फायदा होतो. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTubeवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.